आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बरं चल राजा, तू येतोस माझ्याबरोबर? नाही हा म्हणजे हो. अरे चल, येतोस सर, मी सोडतो तुला गाडीनी. कशाला काका, जाईन की मी माझा. अरे चल ना. घे विक्रांत. चल विक्रांत, येतो मी. चल बाय विक्रांत. चल चल गुड नाईट. चल विक्रांत. काका सॉरी, खरंच सॉरी. मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर रागावला आहात. मी काय करू काका, विक्रांतची अवस्था नाही बघवत आहे. किती काय काय सहन करतोय तो. काका तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, प्लीज थांबवा हे सगळं. का का थांबवू? विक्रांत मला माझ्या भावासारखा आहे काका. त्याला या अवस्थेत मी नाही बघू शकत. मला आज कळतंय मला 2 मुलं आहेत. राजा विक्रांतच्या पाठीशी असाच शेवटपर्यंत. आणि तर राजा, जे मी सांगतो ना ते करायचं. काका कुठल्याही धर्मसंकटात टाकू नका. प्लीज राजा. मग तू विक्रांतला मॉरल सपोर्ट करतोस ना तिथपर्यंत ठीक आहे, पण काहीही झालं तरी विक्रांतला पैशांची मदत करायची नाही. का? कसं आहे राजा, त्याला होत असलेला त्रास बघून आपल्या सर्वांना त्रास होतोय. पण म्हणून मग आपण त्याला पैशांची मदत करायला लागलो ना, तर ज्या हेतूने आपण हे सगळं करतोय ना ते सगळं फुकट जाईल राजा. विक्रांत स्वतःच्या पायावर कधीही उभा राहू शकणार नाही. म्हणून सांगतोय, प्लीज राजा. ठीक आहे काका. भाऊ, आज कामावर नाही जायचंय का? नाही म्हणजे डबा भरू की नको भरू? अगं नको, मी आज सुट्टी घेतोय, मला अभ्यास करायचा. बरं, तुम्हाला काही खायला आणू का किंवा चहा कॉफी? खरंच नको, काही लागलं की तुला आवाज देईन. बरं. भाऊ काय झालंय? तुम्ही मयुरीचे फोन का नाही घेत? काही नाही, असंच. काय झालंय? अगं काही नाही, अभ्यास करतो ना, झालं की करेन कॉल. भाऊ तुम्ही कितीही लपवलत ना तरी काही गोष्टी कळतात मला. माझ्यापासून काय लपवताय? काहीच नाही. मला माहिती आहे त्या दिवशी हर्षाताईंना चक्कर आली होती ना, तेव्हाही तुम्ही मयुरीचे फोन नाही घेतले. मग तुला हेही माहिती असेल की तिच्यासोबत राहण्याची लायकी नाहीये माझी. अच्छा, तिच्या आईचं बोलणं तुमच्या मनाला लागलंय? मनाला लागण्यासारखंच बोलल्यात त्या. हो, पण त्या बोलल्या ना, त्याची शिक्षा मयुरीला का देताय? कारण त्या जे काही बोलल्या त्या खरं बोलल्या. म्हणजे हेच की माझी काहीच लायकी नाहीये. भाऊ असं का बोलताय? बरोबर बोलतोय मी. म्हणून मी आता ठरवलंय, आता काहीतरी करून दाखवायचं, म्हणजे यापुढे असं बोलायची कोणी हिंमत नाही करणार. हो, पण तुम्ही तिच्याशी 2 मिनिटं प्रेमाने बोलूच शकता ना, काय हरकत आहे? नाही, मला माझा फोकस नाही हलवायचा आहे. आणि तसंही आता तिच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या लायकीचा नाहीच आहे मी. म्हणून तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करणार, असं वागणार तिच्याशी? हे बघ वहिनी, मला माझं ध्येय पूर्ण करायचं आहे, आणि जोपर्यंत मी ते पूर्ण करत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार. ज्या दिवशी मी माझं ध्येय पूर्ण करेन त्या दिवशी स्वतःहून जाऊन मी तिचा हात मागेन. आणि प्लीज तुम्हाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू नकोस, प्लीज. ठीक आहे, तुम्ही निर्णय घेतलाय तर
पूर्ण विचार करूनच घेतला असेल. मी सोबत आहे तुमच्या, नका काळजी करू. थँक्यू. स्टार्टअपसाठी बिझनेस 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 गिरिजा विक्रांत, गिरिजा बस ना. नाही, बसायला वेळ नाहीये माझ्याकडे. म्हणजे मी तुझ्यासाठी स्वयंपाक करायला आले. अगं करशील स्वयंपाक, 2 मिनिटं बस ना. नाही विक्रांत, आजही मला घरी उशिरा जाऊन चालणार नाहीये. का कोणी काय बोललं का? आई चांगलीच भडकलीये माझ्यावर. कशाला माझ्यासाठी धडपड करतेस गिरिजा? अरे एवढं काय आहे त्यात, स्वयंपाकच तर करायचा. मी बनवेन ना. काय काय येतं आपल्याला? हा म्हणजे तसं फारसं काय येत नाही, पण बटाट्याची भाजी मी मस्त बनवतो. ती पण खरंच येते का थापा मारतोस? अगं असं काय करतेस, तुला आठवत नाही का? आई जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती तेव्हा मी बनवून आणली होती ना. पण अख्खं आयुष्य बटाट्याच्या भाजीवर नाही काढू शकत ना. नाही ते पण आहेच म्हणा. आपण एक काम करूयात. नाही, बाहेरून मागवायचं नाही, पोट बिघडतं. बाहेरून मागवायचं नाहीच आहे आपल्याला. मी असं म्हणतोय की तू आता स्वयंपाक करशील ना तेव्हा मला शिकव. तुला शिकायचंय? हा काय हरकत आहे. म्हणजे मला असं वाटतं की बेसिक गोष्टी तरी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. ठीक आहे, पण मी सांगेन तसं करावं लागेल. चालेल. ठीक आहे, चल. चल. हा सांग काय करू मी? नाही, आज राहू दे, तू, मी करते. अरे असं कसं, आपण ठरवलं ना आता की मी शिकणार आहे. तू सांग, मी काहीतरी करतो. हे नाही, तू कांदा चिरून दे मला. हा कांदा चिरतो. कांदा चिरतो. कांद्याने रडवलं वाटतं. काय झालं? काय झालं? बोट चिरलं. विक्रांत, अरे काय, कुठे लक्ष होतं तुझं? मी तुला म्हणत होते ना नको करू. बघू बरं मला इकडे बघू. गिरिजा. विक्रांत, गिरिजा. विक्रांत, गिरिजा. विक्रांत. मला भूक लागलीये. हाय. हाय, कसा आहेस? मस्त. अभ्यास जोरात सुरू आहे वाटतं. हा चालू आहे. बोल, आमची आठवण कशी आली? अरे या चॅप्टर मध्ये थोड्या क्वेरीज होत्या, म्हटलं तुला भेटावं. तू एक्सपर्ट आहेस ना, करशील ना हेल्प जरा प्लीज? अरे त्यात काय झालं एवढं? थँक्यू. हे बघ, हे मला सॉल्व्हच होत नाही आहे. याचं कॅल्क्युलेशन मला काही कळतच नाही ही एक्झॅक्ट. मेथड करूच नकोस. हा प्रश्न येईल तर 6 मार्कासाठी आहे. याच्याकडे मित्रांशी गप्पा मारायला वेळ आहे आणि माझा कॉल उचलायला वेळ नाहीये. कालपासून या मेथडवरती डोकं घालतो, मला हे कळतच नाही. इकडून हे 6 स्टेप्स करणं इम्पॉर्टंट. अच्छा या
गौरव हाय, तू इथे काय करतोयस? मित्राला भेटायला आलो होतो. तू सांग ना, काय सांगत होतास तू? तू बिझी आहेस का? प्लीज थोडं डिस्कस करतोय महत्वाचं. सॉरी, सांग ना. ठीक आहे. माझ्याकडं काय येते? चहा आणते हा. आई मी येते ग. अगं आज सुट्टी ना तुला, हो, मग घरातच थांब ना. बाहेर कशाला निघाली? सुट्टी आहे म्हणूनच बाहेर जातीये. कुठे चालली? तुला माहितीये मी कुठे जातीये. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. विक्रांतला काहीतरी खायला करून द्यायला जातीये, लगेच ये. तू विक्रांतच्या नवीन घरी जाते? ताई मला पण यायचंय. मी पण येतो, माझा नाश्ता झालाय. अरे तुम्ही काय येताय? कारण माझ्या कॉलेजला सुट्टी आहे. आणि विक्रांतला मदत लागली तर कोणीतरी हवं ना, म्हणून मी येतो. ताई मला त्याचं नवीन घर बघायचंय. प्लीज मला येऊ दे ना. प्लीज 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 प्लीज. बरं चला. पटपट नाश्ता कर चल. ताई बसा, चहा आणते. वहिनी मी पण येतेच. पटपट खा ना, ते निघून जाईल. चल. नाही जातोय. मला हेअर वॉश पण करायचा. हा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. सांग ना. म्हणजे सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला, पण मला नोकरी काही मिळाली नाहीये. विक्रांत, अरे त्यात काय एवढं, मिळेल तुला जॉब. नाही नाही, आता मलाच नोकरी करायची नाहीये. मग काय करायचं ठरवलंयस तू? मी बिझनेस करायचं ठरवलंय. विक्रांत, अरे हेच तर मी तुला कधीपासून सांगत होते. आयडिया चांगली आहे, पण हे ठरलं कधी? ऍक्च्युली इथे आल्यानंतर मी विचार केला आणि मला असं वाटलं की मी बिझनेस करायला हवा. अरे हो, पण बिझनेससाठी फंड्स नाही, तूच म्हणाला होतास ना. आपण असा कुठला तरी बिझनेस बघूया ज्यात कमी इन्व्हेस्टमेंट लागेल. बरं, मग काय करायचं ठरवलंयस? ते अजून ठरलेलं नाहीये, म्हणजे कळत नाही मला मी काय करावं. मी काय म्हणतो, तुम्ही सुचवा ना मला. हे बघ, मला तर वाटतं तू कन्स्ट्रक्शनचाच बिझनेस करावास. तूच नाही म्हणतोयस. नाही रे, तो बिझनेस सोडून तू काही सांग मला. मी सांगू? तू ना एक मस्त फॅक्टरी टाक आणि स्वतःचा एक ब्रँड ओपन कर. काय म्हणतो? ए बाळा, कमी पैशात सुरू करायचा बिझनेस. कमी पैशात. हा, ते विसरलेच. मी काय म्हणतो, विक्रांत, सगळ्या आयडिया संपल्यात आता. विक्रांत, मला सांग, तुला काय करावंसं वाटतंय? तेच तर कळत नाहीये ना. मला असं वाटतं मी असं काहीतरी केलं पाहिजे ना जे फक्त मला जमतं. पण काय करू तेच कळत नाहीये. विक्रांत थांब, आपण विचार करू. फक्त तू घाई करू नकोस.
नाही करेक्ट आहे. पण मी काय म्हणतो, विचार करता करता चहा झाला पाहिजे, म्हणजे हा आपल्या विचारांना एक गती प्राप्त होईल. बरोबर. चहा चहा चहा. मी बनवून आणतो. अरे हा. थँक्यू. मला मला चहा. थँक्यू. विक्रांत, हा चहा तू बनवलायस? नाही, शेजार चालू होते चहा बनवायला. अरे दादा, तू पिऊन बघ, एक घोट पिऊन तर बघ, काय कमाल चहा केलाय त्यांनी. हा काय? भावा, कडक चहा एक नंबर. म्हणाले होते ना मी, विक्रांत जगातला भारी चहा बनवलायस तो. इतका भारी चहा मी आजपर्यंत कधीच नाही प्यायलाय. कमाल. वा 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 वा, कमाल. मग विक्रांतच्या हातच्या चहाची चवच भारी आहे. विक्रांत, तू ना चहाचा स्टॉल टाक, तुफान गर्दी होईल बघ. कमाल कमाल चहा. सुचित्रा, अरे मी सहज बोलले. विक्रांत सॉरी, अरे मी सहज बोलून गेले. विक्रांत. अगं नाही नाही, ठीक आहे, काही हरकत नाही. सॉरी कशाला म्हणतेस? अरे ऐक ना, मला खरंच तसं म्हणायचं नव्हतं. खरंच सॉरी. अगं सॉरी बोलण्यासारखं काय केलंयस का तू? पण तुला वाईट वाटलं ना रे? खरंच सॉरी, माझ्या मनात खरंच असं काहीच नव्हतं. मला वाईट वाटलेलं नाहीये. मला बरं वाटावं म्हणून हे बोलतोय ना, पण मला खरंच तसं म्हणायचं नव्हतं. मी तुझ्या चहाचं कौतुक करत होते. अरे पण सुचित्रा, म्हणून बोलायच्या आधी विचार करायचा असतो. घरून फोन आहे, निघावं लागेल. विक्रांत, माझ्या मनात असं काहीच नव्हतं. प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. सॉरी, खरंच सॉरी. अगं ठीक आहे. विक्रांत, आम्ही येतो. निघताय? ठीक आहे. चल आता. काय अक्कल नावाची गोष्ट आहे का? काय बोललीस विक्रांतला? दादा, अरे मी फक्त त्याच्या चहाचं कौतुक करत होते. पण असं कौतुक करतात का सुचित्रा? नाही, मला कळतंय, मी असं बोलायला नको होतं. आता कळून काय उपयोग आहे? मगाशी बोलून गेलीस ना. ताई खरंच सॉरी, मी चुकून बोलले. चुकून काय चुकून? अरे आपण काय बोलतो, कोणासमोर बोलतो याचं भान नको ठेवायला. गौरव, जाऊ दे, जे झालं ते झालं. सोडा. अरे काय सोडा? विक्रांतला काय वाटलं असेल? नाही, मला असं वाटतं या अवस्थेत आपण त्याला एकटं सोडायला नको. नाही, तू टेन्शन घेऊ नकोस गिरीजा. हो तर मी थांबतो विक्रांत सोबत. अरे नको, तुला कामं असतील ना. मी आज सुट्टीच घेतलीये, मी थांबते. ऐक ना ताई, मी पण येऊ का? मी त्याला सॉरी म्हणते ना परत. नको, मी बोलते विक्रांतशी. गौरव, तू हिला घेऊन घरी जा. हो चल.
मग विक्रांतच्या हातच्या चहाची चवच भारी आहे. विक्रांत तू ना चहाचा स्टॉल टाक, तुफान गर्दी होईल बघ. विक्रांत. अरे तू जाणार होतीस ना? हां, पण म्हटलं जरा वेळ थांबावं, गप्पा माराव्या. हां बरं केलंस. आपण आईस्क्रीम खायला जायचं? आईस्क्रीम नको. विक्रांत तर बोलायलाही तयार नाहीये. नाही गिरिजा, याचं मन मोकळं करायलाच हवं.